अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प या सत्ता काबीज केल्यापासून टॅरिफ वाढवणे, ब्रिक्स देशांना धमकावणे, पनामावर दबाव आणणे, अमेरिका फर्स्ट हे परराष्ट्र धोरण लागू करणे आणि आता इस्रायलने इराण विरोधात पुकारलेल्या युद्धाचं समर्थन करणे, सातत्याने सुरू असलेल्या या सर्व कृतीतून अमेरिकेने पुन्हा एकदा जगावर दादागिरी करण्याचा प्रयत्न चालवले। अमेरिकेकडून प्रोत्साहित केले जाणारे सर्व प्रकार शीतयुद्धोत्तर काळातल्या अमेरिकेच्या वर्चस्ववादी राजकारणाची आठवण करून दिली आहे। जगावर दादागिरी करण्याचे पुन्हा अमेरिकेचे प्रयत्न। स्वतःला शांतीदूत म्हणवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा दुटप्पीपणा, जगभरातील अनेक संघर्षात मध्यस्थी करण्याची अमेरिकेची खुमखुमी। जागतिक राजकारणात अमेरिकेनं नेहमीच स्वतःला अग्रस्थानी ठेवलं। कोणत्याही देशांचा संघर्ष असो, अमेरिकेला त्यात भलतंच स्वारस्य असतं। केवळ दोन देशांमधील संघर्ष नाही तर आपल्याकडे काश्मीर बाबत काही घडलं तरी अमेरिकेला त्यावर तातडीने प्रतिक्रिया द्यायचीच असते। एरवी दोन देशांमधील संघर्षात एकाला पाठिंबा द्यायचा, परिस्थिती चिघळू द्यायची आणि नंतर संघर्ष युद्धविरामासाठी पुढाकार घ्यायचा, ही रणनीती सातत्यानं अमेरिकेनं स्वीकारली आहे। त्यात ट्रम्प यांचं नेतृत्व सर्वाधिक पुढे आहे। अलीकडे त्यांची दुटप्पी भूमिका वारंवार समोर येते। आजवरच्या जागतिक घडामोडींचा अभ्यास केल्यास अमेरिकेनं अनेकदा वेगळेच आभास निर्माण केलेले आहेत। आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांचा वापर करून एखाद्या देशाकडून जगाला कसा धोका आहे असं चित्र उभं करण्यात अमेरिकेचा हातखंडा आहे। यातून संबंधित देशाची सत्ता प्रत्यक्ष ताब्यात घेणं हा अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा आजवरचा पारंपरिक पवित्रा राहिलाय। अमेरिकेचा थेट संबंध नसताना या देशांच्या संघर्षात सहभाग। जपान 1945, कोरिया 1950, व्हिएतनाम 1964 आणि 1973, ग्रेनेडा 1983, पनामा 1989, अफगाणिस्तान 2001 आणि 2021, इराण 1953, 1980 आणि आता सिरिया 2014 यासह युगोस्लाविया, अफगाणिस्तान, लिबिया, सिरिया या राष्ट्रात अप्रत्यक्ष लष्करी कारवाया। अमेरिकेच्या बदलत्या भूमिकेवर आंतरराष्ट्रीय पातळीवरून अलीकडे सातत्यानं अमेरिका विरोधात निषेधाचा सूर आळवला जातो। तसाच सूर आळवत खुद्द अमेरिकेतूनही ट्रम्प यांच्या या धोरणाला विरोध होतोय। माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली। ट्रम्प अनेकदा राष्ट्रीय संविधानाचं उल्लंघन करतात। अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला देशाला युद्धात ओढण्याचा हक्क नाही अशी प्रतिक्रिया अमेरिकन नेत्यांनी व्यक्त केली। राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या दडपशाही आधारित व्यवहारांकडे अमेरिकेची वाटचाल सध्या सुरू आहे। ट्रम्प यांच्या सार्वजनिक धमक्या या स्वतंत्र निर्णय नसून एका व्यापक धोरणाचे भाग होत चालले। अमेरिकेच्या या धोरणामुळे अमेरिकेची सॉफ्ट पॉवर झपाट्यानं क्षीण होत असल्याचं निरीक्षण तज्ज्ञांनी वर्तवलं। अमेरिकेची वाटचाल आगामी काळात अशीच कायम राहिली तर अमेरिकेने उभारलेली जागतिक प्रतिमा एका क्षणात जरी कोसळणार नसली तरी पण ती काळाच्या ओघात पोकळ होण्याची शक्यता अधिक आहे। नेतृत्वाऐवजी दबाव, नियमांऐवजी सौदेबाजी आणि विश्वासाऐवजी संशय अशा व्यवस्थेत सध्या ट्रम्प यांचा आंतरराष्ट्रीय व्यवहार सुरू आहे। त्यांची वर्चस्ववादाची ही लढाई त्यांच्यावरच उलटण्याची अधिक शक्यता आहे। भविष्यात हे परिणाम अमेरिकेवर प्रदीर्घ काळ जाणवतील। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।